भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून साकोली मतदारसंघ पाहिलं जातं, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालकिल्ला असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। यावेळी त्यांच्या समोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर तर भाजपचे बंडखोर उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत। विशेष म्हणजेच अविनाश ब्राह्मणकर हे आयात केलेले उमेदवार असल्याने भाजपचे डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करत होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून बंडखोरी केली। साकोली मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे। 2009 पासून येथे भाजपचा वरचष्मा आहे। मागील काही विधानसभा निवडणुकींची निकाल पाहिले तर या मतदारसंघात दर 2 टर्म्स नंतर मतदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात। कधी 2 टर्म्स काँग्रेस तर कधी 2 टर्म्स भाजप असे आतापर्यंतचे राजकीय समीकरण पाहायला मिळते। साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे। पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यात अद्याप भाजपला यश आले नाही। पटोले यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात भाजपला सुरुवातीला तुडबड उमेदवार सापडलेला नाही। पटोलेंना शह द्यायचा असेल तर बाहेरचा उमेदवार न आणता स्थानिक उमेदवारच तगडी लढत देऊ शकतो, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना होती। त्यासाठी भाजपकडून माजी आमदार बाळा काशीवार आणि सोमदत्त करंजेकर यांनी या मतदारसंघात तयारी केली होती। दोघांनीही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती, मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून आयात करून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली। अविनाश ब्राह्मणकर हे कुणबी असून ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहेत, तसेच ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत। त्यामुळे आता कुणबी मत विभाजित होण्याची शक्यता आहे। ऐनवेळी ब्राह्मणकर यांना तिकीट देण्यात आले, त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले। पक्षात उमेदवार असताना बाहेरून आयात करण्याची काय गरज होती, अशी नाराजगी इथले भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतात। आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपचे नेते सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी केली। भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार हे उघडपणे भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत। तसेच सोमदत्त करंजेकर यांचे वडील ब्रह्मानंद करंजेकर RSS सोबत संबंधित आहेत। करंजेकरांचा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनसंपर्क आहे। दुसरीकडे ब्राह्मणकर हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे फारसे वलय दिसत नाही, ते प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्ते आहेत। आता बंडखोर अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजेकर हे कोणाचे गणित बिघडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, कारण करंजेकर हे तेली समाजाचे आहेत। या मतदारसंघात तेली मतांचा ओढ हा भाजपकडे असतो। साकोली विधानसभा क्षेत्रात विकास, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत, पण आतापर्यंत या मुद्द्यांचा निवडणूक निकालांवर थेट परिणाम झाल्याचे दिसले नाही। इथल्या निकालावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते इथले जातीय समीकरण। येथे सर्वाधिक मतदार कुणबी आहेत, त्यानंतर तेली व दलित समाजाचे मते या मतदारसंघात आहेत। त्यामुळे पटोले या मतदारसंघातून निवडून येतात। लोकसभेलाही या मतांचा फायदा घेत पटोले खासदार झाले। या मतदारसंघात नाना पटोले, सोमदत्त करंजेकर आणि अविनाश ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे। या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणे महत्त्वाचे आहे। मागील निवडणुकीची आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली असता 2009च्या निवडणुकीत नाना पटोले यांना 1,22,168 मते मिळाली, तर सेवक वाघाळे यांना 59,256 मते मिळाली होती। 2014च्या निवडणुकीत राजेश काशीवार यांना 80,902 मते मिळाली, तर सेवक वाघाळे यांना 55,413 मते मिळाली। 2019च्या निवडणुकीत नाना पटोले यांना 95,208 मते मिळाली, तर परिणय फुके यांना 88,968 मते मिळाली। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे यांना 5,87,413 मते मिळाली, तर सुनील मेंढे यांना 5,50,033 मते मिळाली। 1990 मध्ये नाना पटोले हे भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य बनले। त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं, पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिली नाही। त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली, मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना अपयशाला समोर जावे लागले। भाजपच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर त्यांनी 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता। पटोले यांनी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले होते। 2014 मध्ये भाजपचे खासदार बनल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले। 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये
भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ते खासदारही राहिले. 2014च्या निवडणुकीत त्यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. त्यांनी पटेल यांचा 1,49,254 मतांच्या अंतराने पराभव केला होता. अवघ्या 4 वर्षातच म्हणजेच 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये त्यांची शेतकरी मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली. या हाय व्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले. काँग्रेस सोडताना त्यांनी काँग्रेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु भाजप सोडतानाही त्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गटात सहभागी झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोडंबकर यांची नियुक्ती झाली होती. दिलीप वळसे पाटलांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांगडा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यामुळे बहुमतांच्या चाचणीच्या वेळी वळसेंची वर्णी लागली होती. त्यानंतर नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे 3 पदांची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्षासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली होती. त्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्वतः नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अखेर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यभर रंगलेला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे उभे आहेत. तर साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. कुठलाही मोठा उद्योग धंदा येथे आलेला नाही, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनावश्यक प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे यंदा साकोली मतदारसंघातील मतदार हा काँग्रेसच्या बाजूने मतदान करेल का, असा विश्वास भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा साकोली विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आणि भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत. तर या तिघांमध्ये चांगलाच सामना रंगला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कुणाकडे असणार, हे सगळं पाहता कोणाला मतदार पसंती देतात हे 23 तारखेच्या निकालातून स्पष्ट होईल. नाना पटोले यांचा गड अधिक मजबूत होतो की भाजप या गडात खिंडार पाडण्यात यशस्वी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.